तसं आपण बघतोय की आता जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय, जनरेटिव्ह एआय आले, त्याच्यामुळे जे जॉबची आउटसोर्सिंग आहे ते पण कमी प्रमाणात होती. आणि कुठेतरी स्किल सेट असून पण आपण बघतोय की मुलांचे जॉब जात आहेत किंवा कमी होत आहेत, म्हणजे ऍज पर न्यूज हेडलाईन आपल्याला असं समजतंय. तर याच्यावरती काय म्हणणं आहे की रिअली जन एआय किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स तेवढा इम्पॅक्ट करतोय का फ्रेशरच्या जॉब मिळवण्यावर? बिकॉज जे एक्सपिरियन्स आहे ऑलरेडी, त्यांचे कनेक्शन आहेत, ते कसे पण करून जॉब भेटणार आहेत. हम्म. पण फॉर फ्रेशर पर्स्पेक्टिव्ह त्या लोकांना एआय हे एक ॲज अ सपोर्टिव्ह साधन म्हणू शकतो आपण का, त्याच्यामुळे त्यांना काहीतरी अडचणी येऊ शकतात? हम्म. तर सध्या एआय मुळे जॉब लॉस नाही होत, जॉब शिफ्टिंग चालू आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता बघितलं असेल तुम्ही की जॉबवरून कमी करतायत किंवा जॉब कमी व्हायला लागले, किंवा अचानक अशी न्यूज 1,000 इंजिनियरला कमी केलं. तर चॅट जीपीटी किंवा को पायलट यामुळे एआयची काम जी रिकरिंग टास्क आहे ती कमी झालीत. पण याचा अर्थ जुन्या काळात बघा टाईप रायटर होते, तर टाईप रायटरला लोक टाईप करायचे. त्यानंतर बरोबर. काय आले, कम्प्युटर आले. तर मग त्या कॉम्प्युटर टाईप रायटर वाल्यांचे जॉब कुठं मूव्ह झाले, कम्प्युटरवर. कॉम्प्युटर मग त्या लोकांनी कम्प्युटर टायपिंग चालू केलं. बरोबर. टाईप रायटर गेली, पण Yes. टाईप रायटरचे जे जॉब्स होते ते कम्प्युटर मध्ये आले. म्हणजे काय झालं, जॉब शिफ्ट झालं. शिफ्ट तर झाले. त्या टाईप रायटर जो ऑपरेटर आहे त्याला काय करायचे, टायपिंगचं कम्प्युटर रिलेटेड जे टायपिंग आहे ते शिकायचे. सेम तसंच आहे आपल्याला पण. म्हणजे आपल्या ज्या Okay. टेक्नॉलॉजी आहेत त्या आपल्याला एआयच्या रिलेटेड आपल्याला शिकायच्यात आणि ऍडजस्ट व्हायच्यात. Okay, मग म्हणजे आपण yes. त्या रिलेटेड जॉब मिळतील. आणि Yes. दुसरं काय आहे की एआय काय करू शकतं, डेटा एंट्री करू शकतं मॅन्युअली. म्हणजे मॅन्युअल जी डेटा एंट्री आहे, म्हणजे एखाद्या ह्युमन बिंगचं ऑपरेशन मॅन्युअल डेटा एंट्री ते करू शकतो, ऑटोमेशन करू शकतो डेटा एंट्रीला. पण बरोबर. तो डेटा व्हॅलिडेट करायचा आहे आणि त्या डेटावर डिसिजन घ्यायचा आहे, तर ते एआय नाही करू शकत. डेटावर डिसिजन घेणं किंवा व्हॅलिडेशन करणं, तर ते कोण करणार, ह्युमनच. म्हणजे ऍट द एंड कोण पाहिजे, ह्युमन बिंगच पाहिजे. म्हणजे जॉब लॉस नाहीये, जॉब शिफ्टिंग आहे असं म्हणता येईल. समरी करायची झालं तर असं म्हणणं आहे का की एआय मध्ये जर आपल्याला पर्टिक्युलरली जॉब करायचा असेल तर बेटर की त्याला एआय आला म्हणून जॉब जाणार आहे याची चिंता करण्यापेक्षा एआयचा स्किल सेट वाढवणं गरजेचं आहे, जे तुमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज आहे त्याच्यासोबत. Correct. आणि जेणेकरून मग ते तुम्ही वाढवलं की आपोआपच तुम्ही तेवढे कॅपेबल बनणार आहे आणि इंडस्ट्रीमध्ये आपली व्हॅल्यू म्हणजे वाढणार आहे ऍक्च्युली. एकदम बरोबर. असं चला.